अपनी कार्यशैली और कर्तृत्व के बलबूते पर सामाजिक जीवन में नाम कमाने वाले कल्याण के वरिष्ठ समाजसेवी और समाज उद्धार समिति के संचालक बबन रामनाथ चौबे का 75वां जन्मदिन कुछ खास रहा। पश्चिमी संस्कृति से परे हटकर सनातन धर्म के अनुसार बबन चौबे का अमृत जन्मदिन मनाया गया। कल्याण के कशिश इंटरनेशनल होटल में आयोजित जन्मदिन समारोह में शंखनाद और मंत्रोपचार किया गया। सनातन धर्म में शंखनाद को अत्यंत पवित्र माना जाता है कि शंखनाद से वातावरण शुद्ध होता है। इसी कारणवश पंडितों द्वारा हर शंखनाद के बाद मंत्र पढ़ा गया। जन्मदिन के शुभ अवसर पर राजनीतिक, शैक्षणिक, सामाजिक और स्वास्थ्य क्षेत्रों से जुड़े अनेक मान्यवरों ने उपस्थित रहकर बबन चौबे को शुभकामनाएं दी, जिसमें पूर्व मंत्री जगन्नाथ पाटिल, भाजपा विधायक सुलभा गायकवाड़, राष्ट्रवादी शरद पवार गुट के जिला अध्यक्ष वंडार पाटिल, शिवसेना नगरसेवक कुणाल पाटिल, रमाकांत उपाध्याय, नगरसेवक नवीन गवली, मोरेश्वर भोईर, 27 गांव हक्क संरक्षण संघर्ष समिति के उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे, राजन दुबे, विजय पंडित, संजय मोरे, संजय शिर्के सहित अन्य प्रतिष्ठित नागरिक मौजूद थे। वहीं बबन चौबे के परिवार से प्रदीप चौबे, दीपक चौबे, डॉक्टर जेपी शुक्ला और पुष्पा जेपी शुक्ला ने सभी मान्यवरों का स्वागत किया। खूप आनंदाचा गोष्ट आहे आजची की आज आमचे सहकारी 27 गाव संघर्ष समितीचे सक्रिय पदाधिकारी श्री बबन चौबे साहेब यांचा आज 75वा वाढदिवस आहे। 75 वर्षापैकी 1970 पासून ते या ठिकाणी विसवली गावात राहत आहेत, पण असं कधी जाणवून दिलं नाही की आम्ही परप्रांतीय आहोत आणि आम्ही त्यांना कधी जाणवून दिलं नाही। ते इथले स्थानिक नागरिक, स्थानिक गाववाले या पद्धतीनेच ते राहिले, सर्वांशी मिळून मिसळून राहतात। हीच त्यांना त्यांची पावती आहे की आज आगरी समाजातील सर्व लोक त्यांना आपले गाववाले मानतात। ही एक अभिमानाची गोष्ट आहे। आणि आपण काही इतर ठिकाणी बघतो की परप्रांतीय भांडणं, परंतु त्यांच्याकडे बघून असं वाटतं की ते आमचे स्थानिक गाववाले आहेत आणि त्याच पद्धतीने ते आज इतकी वर्ष या ठिकाणी राहिले। त्यांचे जावई शुक्ला साहेब हे एकदम स्पष्ट मराठी बोलतात आणि त्यांचा मला खूप सार्थ अभिमान आहे की मला जेवढं शुद्ध मराठी येत नाही बोलतात तेवढे ते शुद्ध बोलतात। शुक्ला डॉक्टर हेही यूपीचे आहेत, परंतु यूपी महाराष्ट्र काही नाहीये, सर्व एकत्रच आहे। ते राजकारणाचा पार्ट आहे, परंतु आमच्या गावचे परम आदरणीय बबन रामनाथ चौबेजी, आमच्यासाठी आमचे बाबूजी, त्यांचा 75वा वाढदिवस आहे आणि खरोखर आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे। कारण की आमच्या गावातल्या एक विशिष्ट लोकांमध्ये आम्ही त्यांना गणतो आणि त्यांना देखील आम्ही आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक असं समजतो। त्यांचा आत्तापर्यंत जीवनपट असा राहिला आहे की तो आमच्यासारख्या युवकांना आदर्श देणार आहे। आपण समाजात आल्यानंतर समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं आणि ते निश्चित आदरणीय बाबूजींकडून शिकण्यासारखं आहे।